Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून सगळीकडेच दिवाळीचं वातावरण आहे. अजूनही लोक दिवाळीच्या सुट्ट्यांवरनं परत आलेले नाहीयेत. पण हे सगळं एकीकडे होत असताना दुसरीकडे पुण्यात मात्र एका वेगळ्याच विषयावरती चर्चा रंगली आहे. पुणे हे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सांस्कृतिक किंवा कलेचं माहेरघर किंवा विद्येचं माहेरघर म्हणून नाही तर गुन्हेगारीसाठी आणि नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांसाठी किंवा त्यांच्यावर असलेल्या त्या आरोपांमुळे पुणे चर्चेत आलेलं आहे. कोयता गँग असेल किंवा सातत्यानं पुण्यामध्ये होणाऱ्या विविध मोर्चे असतील, प्रोटेस्ट असतील, या सगळ्यामुळे पुणे ओळखलं जात आहे. आणि यातच आता एक नवीन कॉन्ट्रोवर्सी समोर आली आहे आणि ती म्हणजे शनिवार वाड्याची. एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो ज्याच्यामध्ये आपल्याला 3 मुस्लिम महिला या शनिवार वाड्याच्या आतमध्ये नमाज पठण करताना दिसतात. आणि हे सगळं झाल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या खासदार आहेत त्या हा व्हिडिओ ट्वीट करतात आणि एक भव्य मोर्चा जो आहे तो काढतात आणि याचा विरोध करतात. शनिवार वाड्याची आम्ही शुद्धीकरण करणार आहोत असं म्हणतात. आणि हे सगळं झाल्यानंतर फक्त विरोधकच नाही तर त्यांच्या मित्रपक्षांकडून सुद्धा त्यांच्यावरती टीका केली जाते. हे सगळं प्रकरण प्रचंड चिघळलेलं आहेच पुण्यामध्ये, पण त्याचे पडसाद फक्त पुण्यातच नाहीत, आपल्याला महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुद्धा बघायला मिळतात. शनिवार वाडा ही खरं तर अशी जागा आहे ज्याच्याबद्दल सातत्यानं काही ना काही कॉन्ट्रोवर्सी होत आलेली आहे. अनेक लोकांनी त्याच्यात आक्षेप घेतलेला आहे. पण हे सगळं होत असतानाच भाजपचे जे मित्रपक्ष आहेत त्यांची याबद्दलची भूमिका काय आहे ती भूमिका आपण समजून घेण्यासाठीच हा इंटरव्ह्यू जो आहे तो करतोय. आणि आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सातत्यानं त्या सुद्धा याच्यावरती बोलतायत, त्यांची भूमिका मांडतायत. ताई, एक ASIचं मॉन्युमेंट आहे, तिथं 3 महिलांचा एक व्हिडिओ आहे तो व्हायरल होतो. ते आपल्याला नमाज पठण करताना दिसतात. त्याच्यावरती तुमचाच मित्रपक्ष असलेला भाजप हा मोर्चा काढतो. तुमची या सगळ्याबद्दलची भूमिका काय आहे? अशा एखाद्या हिस्टॉरिकल मॉन्युमेंटमध्ये असं नमाज पठण करणं हे बरोबर आहे का? हे योग्य आहे का? तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल? सगळ्यात मुळात एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की दिवाळी सुरू आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज भाऊबीज आहे. माझ्या सर्व जाती धर्माच्या भावांना मी या भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा देते. आता आपण मेधाताई कुलकर्णी यांनी जो व्हिडिओ, जो बुरखा घातलेल्या आमच्या भगिनी आहे त्यांचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला. शनिवार वाड्याच्या आतमध्ये त्या बसलेल्या असताना. शनिवार वाडा काय आहे? शनिवार वाडा हा मराठे साम्राज्याचा पेशव्यांचं विजयाचं प्रतीक आहे. पेशवे कोण आहेत? हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याचा भगवा हा अटकेपार रोवला. हा एक मुद्दा झाला. आता आमच्या खासदार मेधाताई तिथं ज्या तातडीने आल्यानंतर त्यांनी ज्या भगिनी, ज्या 3 म्हणजे ते ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे त्याच्यामुळे तिथे कुणी सगळ्या जाती धर्माची लोक येतात, बसतात आणि त्या वेळेतनं तिथं बाहेर जातात. आता त्या महिलेने तिथं जी नमाज पडतानाचा व्हिडिओ मेधाताई कुलकर्णींनी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कुठं साऊंड लावले नाहीयेत ना कुठं असा जल्लोषीमध्ये केलेला आहे. नमाज म्हणजे त्यांनी तिथं काही वेळ झाली नाही झाली मला माहित नाही, परंतु त्यांनी हात असा केला आणि ती नमाज पडताना त्या आपल्याला दिसत आहेत. याच्यावर मग मला सांगा, या मेधाताई खासदार आहेत, ठीक आहे. ASI म्हणजे भारतीय पुरातन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन यांचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. याच्यामध्ये कुठल्याच धर्माची लोक तिथं आपली प्रार्थना किंवा सण साजरे करू शकत नाही. आता त्याच्यामध्ये त्यांनी ते करत असताना डायरेक्ट तिथे येऊन सांगितलं शनिवार वाड्यावर हिंदू शिवाय कोणाला आत येऊन द्यायचं नाही, नाहीतर आमच्यासारखे वाईट नाही. त्यांच्यासोबत तिथे काही हिंदू संघटना पतित पावनवाले होते. मला काय म्हणायचं होतं की त्या पतित पावनवाल्यांना असं आंदोलन करायचं होतं. त्यांनी केलं असतं, ते योग्य आहे का नाही ते पोलिसांनी बघितलं असतं. खासदार मेधा कुलकर्णी या कुठल्या एका धर्माच्या, कुठल्या एका जातीच्या लोकप्रतिनिधी नाहीयेत. त्या सर्व जाती धर्मातनं समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी खासदार झालेले आहेत. त्या एक प्रोफेसर आहेत. तिथून त्या बाहेर येत नाही तर त्याच्या ज्या काही शनिवार वाड्याच्या उजव्या साईडला एक दर्गा आहे, छोटा झाडाखाली बाहेर आहे. त्याच्या मागे शनिवार वाड्याची भिंत आहे आणि तो दर्गा तिथे आहे. बरं, त्या दर्ग्याचा इतिहास मला माहिती होता कारण का माझा जन्म तिथं झालाय.
आम्ही शाळेत जाताना तो दर्गा बघायचो, त्याच्यामुळे तोपर्यंत मला माहिती नव्हती की हा दर्गा किती जुना आहे. म्हणून ज्या दिवशी त्यांनी वक्तव्य केलं त्या दिवशी न बोलता त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा माहिती घेण्यात आली, तर आपल्या माहितीसाठी सांगते, शनिवार वाड्याच्या पायभरणी जी आहे ती 1730 वगैरे मध्ये झाली. परंतु या दर्ग्याची नोंद बघा, नोंद ही 1936 साली पुणे शहरामध्ये ज्या पेठेमध्ये जे दर्गे आहेत त्याची नोंद आहे. हिंदू धर्माप्रमाणे ज्या मंदिरं आहेत जुनी त्याच्या सुद्धा नोंदी आहेत. त्याच्यामुळे मेधा कुलकर्णींनी येऊन सांगितलं की हा 8 दिवसात दर्गा काढला पाहिजे. हा दर्गा 5 ते 10 वर्षात तयार झालेला आहे. निश्चित तो 5 ते 10 वर्षात तयार झाला असता तर तो बेकायदेशीर आहे. दर्गाच नाही, मंदिर सुद्धा बेकायदेशीर, कारण का कायदा सगळ्यांना समान आहे, लक्षात घ्या. परंतु एक खासदार एवढं बेताल वक्तव्य करतात. आज त्यांनी कोणती माहिती न घेता डायरेक्टली त्या दर्ग्यावर भाष्य केलं. तिथं हिंदूंशिवाय कुणाला येऊन देऊ नये सांगितलं. मग हा आमच्या पुणे शहरातील सलोखा बिघडण्याचं काम आहे. हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करण्याचं काम आहे. जबाबदारी होती मेधाताई कुलकर्णींची एक खासदार म्हणून की आपल्याला मिळालेली माहिती तुम्ही तपासून पाहिली आहे का. ज्या पद्धतीने आम्ही मेधाताईंनी तिथं शिववंदना म्हटली, शिववंदना हा आमचा जीव की प्राणच आहे. परंतु तिथेच आम्ही जाऊन त्या दर्ग्याच्या इथं मी माझ्या मनातल्या मनात हनुमान चालिसा मधली पुस्तक घेऊन माझे जे आमचे मुस्लिम बंधू आहेत त्यांनी दुवा केली, आमचे जे ख्रिश्चन बंधू आहेत त्यांनी बाहेर. हे बघा, कुठल्याही धर्माला कोणी कुठल्या धर्मात जन्माला यायचं हे कोणाला विचारून येत नाही. परंतु त्या धर्मामध्ये ज्याच्या त्याच्या भावना आहेत. निश्चित बेकायदेशीर कृत्य केलं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक एक लोकप्रतिनिधी, एक खासदार जर तेढ निर्माण करत असेल तर जरी ते मित्र पक्षात असले तरी आमचं कर्तव्य, आम्ही हाडाच्या कार्यकर्ते आहोत. आम्ही कसं आमच्या पुण्याचं वातावरण खराब करू. तुम्ही जो मुद्दा म्हटलात की त्यांनी शहानिशा त्या व्हिडिओची केली होती का, तुम्ही सुद्धा परखडपणे अगदी ही बाजू मांडताय किंवा तुम्ही म्हणताय की त्याच्यात फार काही चुकीचं नाही आणि मेधा कुलकर्णींनी असं अशा प्रकारे तिथे मोर्चा काढणं किंवा अशी त्यांची भूमिका मांडणं हे चुकीचं होतं. तुम्ही या व्हिडिओची शहानिशा केली होती का? त्या महिला कोण होत्या किंवा त्या कुठून आलेल्या होत्या, त्या पुण्याच्याच आहेत का, त्या तिथे येत असतात का, अशा कुठल्याही प्रकारची चौकशी ही तुमच्याकडनं करण्यात आली होती का? मुळामध्ये त्या महिला कोण होत्या अद्याप पोलिसांनाही तपास चालू आहे, कळलेलं नाहीये. त्या व्हिडिओमध्ये दिसतात की त्यांनी बुरखा घातलेला आहे. आता एक लक्षात घ्या, दोन्ही बाजू मी तुम्हाला सांगते. त्या मुस्लिम बंधूंचं भगिनींचं म्हणणं आहे की तो सूर्य डोक्यावर काहीतरी आला असेल तर ते काही नमाज वगैरे पडत नाही. मग त्या महिला त्याच वेळेला नमाज कसा पडत होता, म्हणून मग त्या अज्ञान महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये तपास करून त्या महिला खरंच मुस्लिम होत्या का कुणी त्या तयार केल्या होत्या याचाही आपल्या समोर काही दिवसामध्ये समोर येईल. आणि आता आपण असं समजू की त्या मुस्लिम भगिनी होत्या, त्यांनी, मी पुन्हा सांगते, स्पीकर किंवा हार तुरे घेऊन नाहीये. जसं आता आपण असं मी बसलीये, मी असं जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो तसं त्यांनी असं केलेलं आहे. त्याच्यामुळे ASIच्या नियमानुसार सुद्धा की त्या वास्तूला संरक्षण म्हणजे सुरक्षा भंग होत असेल तर तो गुन्हा दाखल होतो, हे लक्षात घ्या. असं महिलांनी तिथं काय हिरवी त्यांनी चादर टाकली किंवा रंग देऊन स्पीकर लावलेत आणि म्हणजे देवाची प्रार्थना मोठ्या स्पीकर आवाजात लावले, असा कोणताही विषय नव्हता. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे आपण समाजात काय मेसेज देतो, आपण आपल्या शहराचं वातावरण खराब करतोय की नाही. असतील ते खासदार, त्या खासदार असतील म्हणून त्या काही करणार आहेत का? त्यांना राज्याचे जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, इतर नेते आहेत, त्यांचं ते ऐकत नसतील. कारण का याच्या आधी सुद्धा त्यांनी सारसबागेमध्ये तसा प्रकार केला, तिथल्या दर्ग्याचा विषय घेतला. शनिवार पेठेमध्ये एक खाजगी वाडा आहे, तिथं त्यांनी ते केलं. प्रत्येकाला आपल्या घरामध्ये भगवा द्यायचाय, हिरवा द्यायचाय, निळा द्यायचाय का पिवळा द्यायचाय ते ठरवतील. तुम्ही खरंच एखादी वास्तू एक जण कब्जा करत असेल तर निश्चित कारवाई करा. त्याच्याबद्दल आम्ही आमचं दुमत असण्याचं कारणच नाहीये.
पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे अगदी सांगते, मी बोलताना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच शनिवार वाड्याच्या बाबतीत वक्तव्य केलं. पेशवे सम्राट पेशवे हे आमचं सुद्धा पराक्रमी विजयाचं प्रतीक आहे. परंतु जाणीवपूर्वक मेधा कुलकर्णी सारख्या वृत्ती जर दोन समाजात ते निर्माण करत असतील तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. काही वर्षांपूर्वी सुद्धा हे झालेलं होतं. काही वर्षांपूर्वी सुद्धा ती मजार जी तिथे होती तिथे ती मजार कशी काय आली आणि अशा तत्सम गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या, तेव्हा सुद्धा त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं होतं. पण माझं हेच म्हणणं आहे पुन्हा एकदा की कुठल्याही धर्मानी कुठल्याही धर्माचं तुम्ही पालन करत असो, त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या हिस्टॉरिकल मॉन्युमेंटमध्ये हे जाऊन करणं हे कितपत योग्य आहे? आता त्या ज्या महिला होत्या लक्षात घ्या, त्यांनी हे जाणून बुजून केलेलं आहे का नाही याचा तपास चालू आहे. आणि जर त्या महिलांनी तिथं, मी पुन्हा सांगते की अशा पुरातन ऐतिहासिक स्थळामध्ये कुठल्याच जाती धर्मातल्या लोकांनी जाऊन आपली प्रार्थना किंवा सण वगैरे साजरं करणं चुकीचं आहे. आणि ASI त्याला परवानगी देत नाही. त्यांचे नियम फार कडक आहेत. ASIच्या नियमामध्ये असं लिहिलेलंच आहे की ज्या वेळेला ती एखादी वास्तू ही ASIच्या अंतर्गत येते त्याच्यानंतर तिथं आधीपासून ज्या प्रथा असतील, परंपरा असतील त्या तुम्ही फॉलो करू शकता, पण नवीन तुम्ही कुठल्याही गोष्टी त्याच्यात करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ते मजारचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा तसाच राहतो की ती कधीपासून तिथे आहे किंवा शनिवार वाडा हा ASI मध्ये कधी गेला हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत खरं तर असं म्हणणं की हे चुकीचं आहे. नाही, लक्षात घ्या, करू शकता. 1936 साली त्याची नोंद आहे. माझा नाव द्यावं, मेधा कुलकर्णींचा जन्म होता का किंवा जे त्याला बेकायदेशीर म्हणतायत त्यांचाही जन्म नव्हता. हे नवीन पॅड काढलेलं आहे स्वतःला प्रकाश झोतात येण्यासाठी. आणि ASIनी काय सांगितलंय की ऐतिहासिक स्थळं जी आहेत ती जतन करणे, संरक्षण करणे, विकसित करणे अशा बाबतीसाठी तो समजुतीचा करारनामा आहे. त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून तुम्हाला माहिती सांगते, 92-94 साली त्यावेळी स्टँडिंग चेअरमन मला वाटतं रशीद शेख जी होते. तर अजून मी ते पेपर माझ्या समोर आलेले नाहीयेत, परंतु तिथे जुने पत्रकारांनी सुद्धा मला सांगितलेलं आहे, मी त्याचे पेपर लवकरच महानगरपालिकेतनं काढीन. तिथं जेव्हा तो ताबूत दर्ग्याचा निघत होता, म्हणजे मी 92-94 सालची, तेव्हा कॉर्पोरेशन ते ताबूत ऑर्गनाईज म्हणजे आयोजित करत होते. मग याची माहिती घेतली नाहीये का मेधाताई कुलकर्णींनी? त्या नगरसेवक राहिलेले आहेत. जाणून बुजून करणे आजच्या पिढीला किंवा आजचे जे काही आमची संघटनेच्या व्यक्ती आहेत जे कोणी आरोप करतात, मला एवढंच सांगायचंय, राजकारण्यांनी आरोप पुराव्यानिशी केले पाहिजे. त्याच्यावर आपल्या शहराचं वातावरण, सलोखा, डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टी आहेत. मला सांगा, मी जे मुद्दे आतापर्यंत पुराव्यानिशी दिलेत, मी तुम्हाला पाठवलेत, ते 1936 ची जी काही पुरातनची नोंद आहे, म्हणजे 1936 साली नोंद झाली, त्याच्या आधीपासूनची, म्हणजे शनिवार वाडावर जेव्हा मच्छी बाजार होता, शनिवार वाडा नव्हता, त्यावेळी त्या मच्छी बाजारांकडनं पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडे परवानगी घेऊन तो शनिवार वाडा तिथं निर्माण केला. म्हणजे 1730 साली मला वाटतं काहीतरी त्याची पायाभरणी झाली. बरं, आता तुम्ही म्हणतात आधी तिथं या गोष्टी चालू होत्या, तुम्हीच हा मला मुद्दा दिला, तर मला सांगा. नाही, मी मुद्दा नाही दिला, मी तुम्हाला असं म्हणतेय की असं ASIच्या नियमांमध्ये लिहिलेलं आहे की आधीपासून तिथे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता, त्या तुम्ही कंटिन्यू करू शकता, पण नवीन कुठल्याही गोष्टी, प्रथा, परंपरा तुम्ही आणू शकत नाही. त्याच्यामुळे ती मजार नक्की तिथे कुठल्या वर्षीपासून आहे आणि ASIनी शनिवार वाडा हा कधी ASIच्या ताब्यात गेला किंवा कधीपासून तो ASIच्या अंतर्गत येतो हे बघणं याच्यामध्ये महत्वाचं आहे, असं मी म्हणत होते. नाही, तोच विषय मी सांगते. मी म्हणते अधिरोखित केलेला ASIच्याच वेळेच्या आधीपासून 1700 आणि 1800 सालामध्ये तर ASI नव्हतं. देश स्वतंत्र झाल्यानंतर निश्चित ASI आलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतरच आलेला आहे. त्यामुळे क्लिअर क्रिस्टल गोष्टी आहेत या. आणि मुळामध्ये त्या शनिवार वाड्यामध्ये खुद्द मराठा साम्राज्य पेशव्यांनी आपल्या ज्या मस्तानी बाई आहेत त्यांना मुभा दिलीच होती ना त्यांची नमाज पडण्याची. त्यांच्या गरोदरपणाचे जे काही लाड आहेत ते काशीबाईंनी पुरवले होते. म्हणजे कुठेही तुम्ही कुठल्याही कायदेशीर बाबींमध्ये बघितलं
तर ही गोष्ट चुकीची नाही हेच दिसतंय. आणि मला म्हणायचंय की त्या गोष्टीवरनं खासदार मेधाताईंना पुण्याचं ट्रॅफिक दिसलं नाही, तुमच्या कोथरूड मधली गुन्हेगारी जी समोर येते ती दिसत नाही, तुम्हाला पुण्याचं डेव्हलपमेंट दिसत नाही, तुम्हाला फक्त धर्माधर्मातल्या प्रार्थना, धर्माधर्मातल्या तेढ निर्माण करण्याच्या गोष्टी कशा काय जमतात, त्या चुकीच्या. त्या खासदार जरी असल्या तरी त्यांना अधिकार दिलेला नाहीये. आणि त्या ज्या म्हणल्या की 8 दिवसामध्ये ही मजार काढली पाहिजे, काय वक्तव्य करताय तुम्ही? आज त्यांनी दिल्यानंतर समोरनं मग बाकीची लोक येणार आणि त्यांनी हे जर पुरावे दिले तर काय राहिलं? म्हणजे आज राजकीय लोक यांना हे बिना पुराव्याचे बोलतात, त्यांच्यामुळे आमच्यासारख्या लोकांची, काम करणाऱ्यांची पण प्रतिमा मलिन होते. ती जबाबदारी आहे त्यांची. आणि ते संविधान मानतात ना, म्हणजे भाजप संविधान मानतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संविधान मानतो, शिंदे शिवसेना संविधान मानतात, या देशातला प्रत्येक नागरिक संविधान मानतो. मग आमचं सरकार हे संविधानाने आणि कायद्याने चालतं, तर आम्ही लोकप्रतिनिधींनी कायद्यानेच चाललं पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्ही म्हणताय की संविधान मानलं पाहिजे, बरोबर आहे. पण ह्याच मेधा कुलकर्णींनी गेल्या वर्षी आणि मला वाटतं त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा त्यांनी त्या भाजपच्याच विरोधात त्या एका मोर्चात उतरलेल्या होत्या, जिथे पुण्याचे नागरिक हा मुद्दा धरून त्यांनी तो प्रोटेस्ट काढलेला होता की बालभारती आणि पौळ फाटाचा जो काय नवीन प्रोजेक्ट केला जाणार होता तो होऊ नये, याच्यासाठी मेधा कुलकर्णीच त्यावेळेला तिथे उतरलेल्या होत्या मोर्चामध्ये. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मग आता हे फारच कन्व्हिनियंट नाही वाटत आहे का तुम्हाला, की एका वेळेला जेव्हा तुमच्या एका खासदारावरती, म्हणजे भाजपच्या एका खासदारावरती आरोप केले जात आहेत जैन समाजाच्या जमिनीवरून, त्याच वेळेला हा मुद्दा इकडे उचलला जातो, हे खूप कन्व्हिनियंट नाही वाटत आहे का? म्हणजे ज्या मेधा कुलकर्णी या काही दिवसांपूर्वीपर्यंत हे मुद्दे मांडत होते, हे कुठेतरी लोकांना विचलित करायचा प्रयत्न आहे का? लोकांना विचलित वगैरे प्रयत्नाचा नाहीये. बालभारतीचा जो मुद्दा होता तो मुद्दा पूर्ण कम्प्लिटली वेगळा होता. आता मी तुम्हाला सांगते की मेधा कुलकर्णी आमदार नसल्यानंतर त्यांना कधी खासदारकी दिली तर एकदम तुम्हाला जे दुसरे खासदार आहेत आणि या मेधाताई यांच्यामध्ये किती काय आहे हे सगळं जग जाहीर आहे. त्यांना वाचवण्यासाठी किंवा विचलित करण्यासाठी मेधाताई कधीही येऊ शकत नाही. मेधा त्यांना एवढंच झालं की त्यांना कळलं नाही. याच्या आधी त्यांनी जे प्रत्येक गोष्टीमध्ये, समजा सारसबागेच्या इथे गोंधळ घातला, त्या दर्ग्याच्या इथे गोंधळ घातला, कोथरूड मध्ये सुद्धा नवरात्राच्या सणाचा जो काही कायदेशीर परवानगी घेऊन कार्यक्रम होता तो सुद्धा त्यांनी तिथं थांबवला. त्यावेळी भाजपचे जे नेते आहेत ते त्यांना बोलत नाहीत आणि त्याही ऐकत नाही. त्याच्यामुळे त्यांना असा सोडून दिलेला विषय एकंदरीत पुणे शहरामध्ये तुम्हाला आहे हे लक्षात घ्या. आता त्यांना वाटलं चला बहुतेक मुरली अण्णावर आरोप होत आहेत तर आपण एक सक्षम खासदार म्हणून समोर जाऊ म्हणून त्या मुद्दा घ्यायला गेला, परंतु तीच त्यांची चूक झाली की त्यांनी त्या जो काही प्रश्न समोर आला होता त्याचा कोणताही अभ्यास न करता त्या तिथं गेल्या. आता हा योगायोग आहे. मी पुन्हा सांगते तुमच्या चॅनलवर अत्यंत जबाबदारीने, खासदार मुरली मोहोळ यांना वाचवण्यासाठी मेधाताई कधीही काही करू शकत नाही. उलट त्यांना किती अजून अडकवण्यात येईल हा प्रयत्न ते करतील, कारण का ते प्रचंड एकमेकांचे राजकीय अत्यंत त्यांचे ते वेगळे शत्रुत्व आहे. परंतु ते असताना सुद्धा मेधाताईंचा हा योगायोग आहे की मुरली मोहोळ यांच्यापेक्षा मी किती सक्षम खासदार आहे हे बहुतेक दाखवायला गेले असतील, पण त्यांचा तो मुद्दा चुकीचा झाला आणि तो त्यांच्याच अंगलट पुराव्यानिशी आला. असा तसा नुसते आरोप वगैरे नाही, सगळे पुरावे देऊन. पण हे शेवटी कसं आहे की लोकसभा, म्हणजे त्यांचं शत्रुत्व जरी असलं किंवा त्यांचे काही त्यांच्यातले वाद असतीलही, मी काही त्याच्यामध्ये बोलणार नाही, पण लोकसभेला आपण बघितलं की त्या त्यांच्या प्रचारासाठी आल्या किंवा अभिनंदन त्यांनी एकमेकांचं केलं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे दाखवताना तरी ते एकमेकांची चांगले आहेत असं ते दाखवत असले तरी या वेळेला भाजपनं हा हिंदुत्वाचा मुद्दा धरून पुन्हा एकदा एखाद्या अशा धार्मिक गोष्टीमध्ये किंवा धार्मिक मुद्दा लावून धरणं आणि अशा प्रकारे तिथे जाऊन काय गोमूत्र शिंपडणं किंवा शेणाने ती जमीन सारवणं वगैरे, हे सगळं याच्यामुळे जैन
जमिनीचा जो मुद्दा होता त्याच्याकडे तर कम्प्लिटली दुर्लक्ष झालंच ना, त्याच्यावरती आता कोणच बोलत नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी हे खासदार हे एकमेकांना कुठेतरी सांभाळून घेतात का इनडिरेक्टली, असं म्हणायचं का, किंवा अशी शंका उपस्थित केली जाते लोकांकडून? दोन्ही मुद्दे समोर आले. पहिला मुद्दा मोहळांचा आला आणि अचानकपणे हा मुद्दा आला, हा जो आला कारण का ती जैन समाजाच्या जमिनीचा विषय होता आणि हा समस्त हिंदू मुस्लिम बांधवांच्या सलोख्याचा आणि या सलोख्याचा विषय होता. मुळामध्ये एक लक्षात घ्या की तुम्ही म्हणले की तिथं त्यांनी जाऊन शेण आणि गोमूत्र शिंपडलं. तुम्ही बघितलं का, जो कार्यकर्ता होता त्यांनी हाताने नाही शेण सारलं, त्यांनी पिशवी घातली होती आणि मग शेण सारलं. मग जसं नमाज पडणं गुन्हा आहे तसं एसआय मध्ये शेण आणि गोमूत्र टाकणं पण गुन्हा आहे, तोही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. पण अद्याप आता ठीक आहे दिवाळी आहे म्हणून पोलिसांनी आम्हाला सगळी आश्वासनं दिलेली आहेत. आम्हालाही आमच्या पुणे शहराचं सामाजिक सलोखा व सामाजिक वातावरण बिघडवायचं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही पोलिसांना तपास करा, समोर आणा आणि आमच्यावर गुन्हे दाखल करा सांगितलेलं आहे. तुम्ही सांगितलं की मेधा कुलकर्णी प्रचाराला दिसल्या, तो पक्षाचा जो काही आदेश असतो त्यांना जो दिला होता ते नावाला दाखवायला त्या तिथं आल्या. त्या आमदारकीला त्यांना बाजूला काढलं. चंद्रकांत दादा आमदार झाले तेव्हापासून त्यांच्याकडे काही नव्हतं. मग त्याच्यानंतर आमदारकी नंतर त्याच आमदारकीला मुरले अण्णा सुद्धा स्पर्धेमध्ये होते. त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांना कुठेतरी पुनर्वसन करायचं म्हणून त्यांच्या पक्षाचा तो विषय, त्यांनी त्यांना खासदार राज्यसभेवर घेतलं आणि इकडे मुरले अण्णाला खासदारकीला तिकीट दिलं. त्यांच्या इंटरनल पक्षाच्या ज्या काही तडजोडी किंवा कोणाला सेटल करणं तो त्यांचा विषय. परंतु मेधा कुलकर्णी पुणे शहरासाठी काय करतात हा पुणेकर ठरवणार, हा पक्ष ठरवू शकत नाही. मेधा कुलकर्णी कायदेशीर गोष्टीत आहेत का नाही हे कायदा ठरवणार, पुणेकर ठरवणार. मुरली अण्णा निवडून आल्यानंतर आता जे काही त्यांच्यावर आरोप होत आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते सिद्ध करावं की बाबा ते किती खोटे तर नाहीयेत, त्याला कायदेशीर पुरावा काय आहे. परंतु जैन समाजाचा प्रॉपर्टीचं प्रकरण आणि इथे थेट डायरेक्टली हिंदू मुस्लिम म्हणजे जातीमध्ये तेढ निर्माण करणे हा फार वेगवेगळे प्रश्न आहेत. आणि दुर्दैवाने हे दोन्ही भाजपच्या खासदारांनी केलेले आहेत आणि विरोधकांना कुणी अडवलंय, विरोधकांमध्ये कोण सक्षमच नाहीयेत. आणि आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी आमचं दायित्व लोकांशी आहे. आमची जी काही लायबिलिटी आहे ती लोकांना आम्हाला द्यायची आहे. लोकांमुळे आम्ही आज राजकारणात आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारसारणी शाहू फुले आंबेडकर आहे. त्याच्यामुळे आम्हाला जर आयती संधी मेधा कुलकर्णींनी दिली तर आम्ही असं म्हणणार का नाही मेधाताईंना आमच्या सत्तेमध्ये आम्ही त्यांना सोडतो. म्हणजे हे असं झालं की सत्तेत राहून खून करायचा आणि कोर्टाला म्हणायचं आम्ही सत्तेत आहोत आम्हाला निर्दोष सोडा. नाही होऊ शकत या जगामध्ये या गोष्टी, या कळल्या पाहिजेत आणि ह्या थेट बोलणं गरजेचं आहे. हे न बोलल्यामुळे सोशल मीडियावर पण तुम्ही बघा एक वेगळाच चुकीचा ट्रेंड चालवला जातो. सोशल मीडिया म्हणजे मेहरबान कोर्ट नाहीये, काही बोललं जातं, काही खोट्या बातम्या पेरल्या जातात तर तेवढ्या पुरती असतात. शेवटी कायद्यावर राज्य चालणार, संविधानच चालणार. कितीही फेक नेरेटिव्ह केले तर ते तातडीने ज्या पद्धतीने तुम्ही सोशलवरनं फेक नेरेटिव्ह पसरवता त्याच सोशलवरनं त्या फेकचा दूध का दुधावर पाणी का पाणी होतं. जसं तुम्ही म्हणलात की नरेटिव्ह पसरवलं जातं, तर जितका हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला आहे शनिवार वाड्याचा त्याची खरंच गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे मेधा कुलकर्णी आल्या, त्यांनी एक ऍक्शन घेतली, त्यांनी तिथे जाऊन मोर्चा काढला, पण तुम्ही सुद्धा तो मुद्दा तितकाच लावून धरलायत ना. तुम्हाला वाटतं का की हे खरंच आता हा जो धार्मिक तेढ जो भाजपवरती आरोप सातत्यानं केले जातात की भाजप हे हिंदू मुस्लिम मतांसाठी किंवा या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतं, तर तुम्ही सुद्धा हा मुद्दा लावूनच धरताय की तुम्ही तरी कुठे सोडून दिलंय ते? तुम्ही सुद्धा मेधा कुलकर्णींना पर्सनली जाऊन तुम्ही समजावू शकला असता, तुमचा मित्र पक्षच आहे ना तो. मेधा कुलकर्णी पर्सनली समजणारा नाहीयेत ना, त्यांनी पर्सनली नाही ना चार भिंतीत ही गोष्ट केली. त्यांनी मीडियावर बोलून त्या मीडियावरनं हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण केलेला आहे. आमच्या पुण्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, आम्ही त्यांना पुणेकर म्हणतो. कुठल्या एका जातीचे फक्त हिंदूच पुणेकर असं नाही ना होऊ शकत ताई.
आणि हे खासदार मेधा कुलकर्णींना माहिती आहे. मेधा कुलकर्णी या सेवा सदन मध्ये शिक्षिका राहिलेल्या आहेत, त्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत, त्यांनी इतिहास वाचलेला आहे. आपण राजकारणी समाजाला काय देतोय तर 2 जाती जमातीमध्ये तेढ निर्माण करतोय. आणि त्यातनं मी वकील जर मेधा कुलकर्णीच्या जागेवर सर्वसामान्य कोण व्यक्ती असती तर त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल झाले असते. मेधा कुलकर्णींवर तातडीने गुन्हे का नाही दाखल झाले त्या सत्तेत आहेत म्हणून नाही झाले. परंतु कायदा त्याला परवानगी देतो का? ज्या पोलिसांनी नाही गुन्हे दाखल केले त्या पोलिसांवर सुद्धा कायद्याने मेहरबान कोर्टातनं कारवाई होऊ शकते. हेही तुम्ही लक्षात घ्या. मेधा कुलकर्णींना कानात सांगायला, मेधा कुलकर्णीने आम्हाला येऊन सांगायला पाहिजे होतं की असं असं आहे म्हणून. म्हणजे सगळ्याच अपेक्षा त्यांनीच करायचा, अपेक्षाभंग त्यांनीच करायचा आणि त्यांना कायद्याने संविधानाने सांगायलाही जायचं नाही का तर आम्ही सत्तेमध्ये आहोत. हे नाही चालणार ताई. बोलो आज विरोधकांकडे बोलायला नाही. मी तुम्हाला परत सांगते, आम्ही बोलतोय सत्तेत असून सुद्धा विरोधकांना मे बी तो विषय कळला नसेल, कोणाकडे त्याची कुवत नसेल किंवा हा फार संवेदनशील विषय. एखाद्या सोबत आलेला जरी चुकीचा काही बोलला तर त्याचा मेसेज त्या लोकांपर्यंत फार चुकीचा जातो आणि तो चुकीचा गेल्यानंतर वातावरण बिघडलं जातं. हे वातावरण बिघडू नये त्यासाठी आम्हाला मेधा कुलकर्णीला तिथेच जाऊन बोलावं लागलं. सर्व जाती धर्माचे आम्ही तिथे घेऊन गेलो आणि हा शनिवारवाडा सर्व जाती धर्मांचा आहे, मेधा कुलकर्णींचा नाही हे स्पष्ट सांगितलं. मी म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा विचारते की आता ह्या घडीला मेधा कुलकर्णींनी हे असं पाऊल उचलणं जे कदाचित ज्याची त्यांना कल्पना असूही शकते की हा एक संवेदनशील विषय आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. याच्या आधी सुद्धा अनेकदा शनिवार वाड्यावरनं अशा गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या गेलेल्या आहेत, अनेकदा तिकडे लोकांनी येऊन विरोध केलेला आहे. तर हे सगळं होत असताना मेधा कुलकर्णींना याची काहीच कल्पना नसेल का की हे त्यांच्या विरोधात जाऊ शकतं? बरं, मग तुम्ही जर हे म्हणताय की मुरलीधर मोहोळांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि यांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे, मग हे नक्की त्यांनी कशासाठी केलं? म्हणजे आत्ता हा मुद्दा त्यांनी इतका लावून धरणं आणि इतक्या आक्रमकपणे त्यांनी हा मुद्दा लावून धरणं हे त्यांनी का केलं असावं असं तुम्हाला काय वाटतं? याच्या आधी त्यांनी 2-3 विषय केले, त्यांना कोणच प्रत्युत्तर केलं नाही, म्हणजे इग्नोर केलं सगळ्यांनी. शेवटी सगळ्यांना माहिती होतं की कायद्यानुसार आणि संविधानानुसार होणार आहे. मेधा कुलकर्णींना कोणी प्रत्युत्तर न केल्यामुळे त्यांना असा समज झाला मी म्हणेल ते होईल. त्यांना वाटायला लागलं मी सरकारमध्ये आहे त्यामुळे मी सगळ्यांची मालकीण आहे. तसं नसतं. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही लोकांचे नोकर आहात. आणि जर समजा मी पुन्हा सांगते एखादा दर्गा एखादा मंदिर बेकायदेशीर असेल तर तिथे तुम्हाला मेहरबान कोर्ट आहेत, कलेक्टर आहेत, पोलीस यंत्रणा आहे, त्याची शहानिशा आहे. तुम्ही म्हणाल बेकायदेशीर आहे म्हणून बेकायदेशीर होणार नाही किंवा मी म्हणेल कायदेशीर आहे म्हणून कायदेशीर होणार नाहीये, याची जाण तर मेधा कुलकर्णींना आहे ना. परंतु त्या एक वेगळ्या तोऱ्यामध्ये तिथं शनिवार वाड्याच्या इथं आल्या आणि त्यांना वाटलंच नाही की पुणेकरांकडनं एवढा विरोध होईल किंवा आपल्या सोबत जे आहेत जे नेहमी बोलतात ते आपल्या सोबत असल्यामुळे बोलणार नाहीत असं त्यांना वाटलं होतं. परंतु आमचा संबंध पुन्हा सांगते सत्ता स्थापन करणं ही समीकरणं वेगळी आणि आमच्या पक्षाची विचारधारणा ही भाजपला मान्य होती म्हणून आम्ही सत्तेमध्ये आहोत. शिवशाहू फुले आंबेडकर हीच आमची विचारधारा घेऊन आम्ही सत्तेमध्ये आहोत. मग आता तुमची मागणी काय आहे या प्रकरणामध्ये? आता काय होणं अपेक्षित आहे? काय तुम्हाला वाटतं की पोलिसांनी कारवाई करावी का? काय तुमचं काय म्हणणं या सगळ्याचा सोक्षमोक्ष कसा लागेल? एकतर ज्यांनी 2 धर्मामध्ये तेढ निर्माण केला त्या खासदार असू द्या, मंत्री असू द्या, नाही तर अजून कोणी असू द्या, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. ज्या अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल केलाय त्याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि तो नमाज केलेल्या महिला कोण होत्या का ते कुणी कट रचलेला होता, या सगळ्या गोष्टी तपासातून सगळ्या पुणेकरांसमोर राहणं गरजेचं आहे. आणि पुणेकरांना आमचे पुणेकर मध्ये सर्व जाती धर्माचे गुण्यागोविंदांनी नांदत होते, नांदत आहे आणि पुढेही ते नांदतील. आणि आपली सामाजिक सलोखा आपलं सामाजिक वातावरण आम्ही पुणेकर चांगल्या पद्धतीने सांभाळणार आहोत आणि त्यांनी सांभाळलं पाहिजे एवढीच माझी पुणेकरांना विनंती असेल. धन्यवाद रुपालीताई, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केलीत आमच्या समोर आणि तुमचं या सगळ्याबद्दलचं मत मांडलं त्याबद्दल. तर जसं
रुपालीताई म्हटल्या की संविधान जे आहे ते ठरवतं की कुठली गोष्ट चुकीची आणि कुठली बरोबर. पुण्यात हा शनिवार वाड्याचा वाद जो झालाय तो खरं तर आत्ता या घडीला प्रचंड चिघळलेला आहे, सगळीकडनं त्याची नोंद घेतली जाते. पण ह्या सगळ्यामध्ये हा मुद्दा आत्ता लावून धरणं हे तितकं गरजेचं नव्हतं किंवा जे झालं ते चुकीचं नाही, अशी भूमिका रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केलेली आहे की शेवटी संविधान जे आहे तेच सगळं ठरवतं. तुमचं या सगळ्याबद्दलचं काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. त्याची उत्तरं जी आहेत ती सुद्धा मी घेण्याचा प्रयत्न करू. आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा मुंबई तक.